कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात वसलेले नेसरी हे गाव मराठी इतिहासातील अद्वितीय शौर्यगाथेमुळे अजरामर झाले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे छोटेसे गाव एका महान बलिदानाचे साक्षीदार आहे. येथे उभारलेले स्मारक म्हणजे स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासोबतच्या 6 शूर मावळ्यांच्या पराक्रमाची जिवंत स्मृती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्ताराच्या काळात आदिलशाहाचा सरदार बहलोल खान हा वारंवार मराठा प्रदेशात उपद्रव करत होता. त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी प्रतापराव गुजर यांच्यावर सोपवण्यात आली. प्रतापराव गुजरांनी जत तालुक्यातील उमराणी येथे बहलोल खानास वेढा घातला व डोर नदीचे पाणी तोडले. 15 एप्रिल 1673 रोजी त्यांनी शरणागती पत्करल्यामुळे प्रतापरावांनी त्याला जीवदान दिले. ही कृती छत्रपती शिवाजी महाराजांना अप्रिय वाटली. महाराजांनी कठोर शब्दात पत्र पाठवून शत्रूचा पूर्ण बंदोबस्त करण्याचा आदेश दिला. यावेळी दुखावलेल्या सरनोबतांना बहलोल खान गडहिंग्लज जवळील नेसरी गावाजवळ चालून येत असल्याचे समजले. 24 फेब्रुवारी 1674 या महाशिवरात्रीच्या दिवशी बहलोल खानाच्या अफाट सेनेवर प्रतापरावासोबत विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिळदेव, दीपाजी राऊतराव, सिद्धिलाल, कृष्णाजी भास्कर तुटून पडले. पठाणांच्या प्रचंड फौजेवर 7 विजेचे लोळ धुमाकूळ घालू लागले. सातांनी पराक्रमाची शर्थ केली. नेसरीची खिंड रक्ताने शिंपून निघाली. शत्रूंचा गरडा साताभोवती भोवऱ्यासारखा पडला. एक गिरीचा मोहरा धरणीवर कोसळू लागला. शर्तीची शमशेर करून अखेर प्रतापराव धारावीर केले. दख्खनच्या दौलतीतील 7 तारे तुटले.